एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. राष्ट्रीय उत्पन्न आजचा टॉपिक आहे. नॅशनल इन्कम अत्यंत महत्वाचा कॉन्सेप्च्युअल आहे ना, आणि थोडासा टेक्निकल आणि हलकासा बोरिंग असा आहे. समजून घेतला की मग इकॉनॉमीवर पकड येते, आणि इकॉनॉमीवर पकड आली की इकॉनॉमी सारखा मग नंतर विषय नाही. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे आपण थोडासा याच्यावर प्रयत्न करूया नाही ना, समजून घेण्याच्या पूर्वी नेहमीप्रमाणे आपले 2 प्रश्न असलेच पाहिजे. तर आपण 2 प्रश्न बघून घेऊया. ठीक आहे. हा पहिला, राष्ट्रीय उत्पन्न हे नॅशनल इन्कम इज अ वस्तू आणि सेवा यांचा साठा. काय म्हणते? वस्तू आणि सेवा यांचा साठा. स्टॉक ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ब, निव्वळ उत्पादन म्हणजे नेट आउटपुट. क, अंतिम उत्पादन म्हणजे फायनल आउटपुट. असं अबक दिलं आहे. अबकच्या आधारावर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. मग हे उत्तरासाठी, कारण कॉन्सेप्च्युअल आहे, तर पूर्ण व्हिडिओ समजून घ्यायचा है ना, नाही तर लोचा होते एकदम बारकाईनं. ठीक आहे. चला आता पुढे पाहू. दुसरा प्रश्न, राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाचे फायदे कोणते है ना. व्हॉट इज ऑर आर द बेनिफिट्स ऑफ नॅशनल इन्कम मेजरमेंट. अ, आर्थिक वृद्धी दर वाढविण्यास मदत, हेल्प टू इन्क्रीज इकॉनॉमिक ग्रोथ रेट. ब, योजनाबद्ध विकासाकरिता महत्वाची निविष्टी, इम्पॉर्टंट इनपुट फॉर अ प्लॅन डेव्हलपमेंट. आणि क, आर्थिक विषमता स्थिती आकलित करण्यास मदत, टू हेल्प टू अंडरस्टँड इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी पोझिशन. हा सेकंड प्रश्न. 2 प्रश्न डोक्यात फिट ठेवायचे आणि आता आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. काय राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय. ठीक आहे. चला पहिल्यांदा आपण डेफिनेशन समजणं, व्याख्या समजणं अत्यंत महत्वाचं आहे. टेक्निकल आहे, त्याच्यामुळे त्या सिरियस मोडने समजून घ्यायचं. याच्यात काही जांगडगुत्ता नाही, जोक नाही, काय नाही. फालतूचे जोक करून काही असं भस्कवाचं नाही. मग त्याच्यानं काय होते, प्रिसिशन मिस होते. मजा तर मस्त येते है ना, पण पूर्ण पिक्चराचा गोविंदा होऊन जाते. ठीक आहे. चला तर आपण समजून घेऊया. एखाद्या देशाचे श्रम आणि भांडवल नैसर्गिक संसाधनावर कार्य करून दरवर्षी सर्व प्रकारच्या वस्तू आणि सेवांसह एक विशिष्ट निव्वळ एकूण उत्पादन करते, जे आहे त्याला आपण काय म्हणतोय, नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न है ना. डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांची डेफिनेशन आहे. पुन्हा इंग्रजीत बघूया आणि मग याचं आकलन करूया. लेबर अँड कॅपिटल, 2 शब्द आहेत. लेबर अँड कॅपिटल लक्षात आलं का. श्रम आणि भांडवल. ऑफ अ कंट्री ऍक्टिंग ऑन इट्स नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक जे संसाधन आहेत त्याच्यावर कार्य करतात. लेबर अँड कॅपिटल. प्रोड्यूस अॅन्युअली, शब्द आहे अॅन्युअली, वार्षिक. अ सर्टन, काही निश्चित. नेट, निव्वळ हा इथे शब्द आहे. निव्वळ. ऍग्रिगेट आहे, एकूण, ऍग्रिगेट एकूण. ऑफ कमोडिटीज इन्क्लुडिंग सर्व्हिसेस ऑफ ऑल काइंड, सर्व वस्तू आणि सेवा कशा आहेत, निव्वळ. शब्द दिलेला आहे पहिल्यांदा लक्षात घ्या. लेबर आणि कॅपिटल. उत्पादन करायचं असेल तर श्रमाची आवश्यकता आहे, कारण की मनुष्यबळच नाही तर उत्पादन होऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल बा मनुष्यबळ तर आजकाल गरज नाही, मशीन. अरे मशीन चालवाले बी माणूस लागते, तो बी मनुष्यबळ होय. त्याला डोक्याचा मनुष्यबळ. आणि जर माती गोट्याचे काम करायचे असेल तर ते काय, हाताचा, याचा मनुष्यबळ. बरोबर आहे. श्रम 2 प्रकारचे है ना, शारीरिक आणि बौद्धिक, लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे इथे लेबर कुठला आहे, 2 प्रकारचा. आणि कॅपिटल, इन्व्हेस्टमेंट, भांडवल लागेल. बिना भांडवलानं होणार नाही. मशीन बनवावं लागेल तर त्यासाठी भांडवल लागेल ना, त्यामुळे भांडवल. ठीक आहे. त्या 2 गोष्टींची आवश्यकता. हे कशावर प्रक्रिया करते, नैसर्गिक संसाधनावर प्रक्रिया करते. आपण बघा आर्थिक क्षेत्र जे आहे, इकॉनॉमिक सेक्टर्स, हे टॉपिक पाहिले आहेत. त्याच्यामध्ये मी समजून सांगितलेलं आहे
की नॅचरल रिसोर्सेसचा कसा उपयोग करतात ते आणि प्राथमिक क्षेत्र कसं ते पाहून घ्या तिथं. ठीक आहे. तर नॅचरल जे रिसोर्सेस आहे त्याच्यावरती प्रक्रिया करतं आणि त्यापासून उत्पादन होतं. मग जसं जसं ते टप्पे बदलत जातात आपण प्राथमिक, द्वितीय, तृतीय असं बोलत जातो. ठीक आहे. प्रोड्यूस अॅन्युअली, शब्द लक्षात घ्या. अॅन्युअली वार्षिक म्हटलंय म्हणजे एक कालावधी निश्चित केलेला आहे, निश्चित कालावधी आहे. ठीक आहे. सर्टन आहे. नेट ऍग्रिगेट निव्वळ आहे, निव्वळ पण एकूण. निव्वळ नेट हा शब्द आहे. नेट जेव्हा येईल याचा अर्थ जर टोटल असेल काही त्याच्यामधून काहीतरी वजा करावं लागेल, है ना. काहीतरी वजा करावं लागेल म्हणजेच काय, तर आपल्याला प्रत्यक्षात शेवटच्या टप्प्यावर ज्या उत्पादन प्राप्त झालेलं आहे, जी वस्तू प्राप्त झाली आहे ती बनवण्याची सर्व प्रक्रिया, त्या प्रक्रियेमध्ये होणारा सर्व लॉस आणि आपल्यापर्यंत पोहोचायचा सर्व खर्च, असा जो आहे तो म्हणजे नेट. ठीक आहे. याच्यावर पुन्हा चर्चा करूया. पण नेट म्हणजे काय की ज्या काही बाबी आहेत आपल्या त्या बाबींमध्ये प्रक्रिया करताना, उत्पादन करताना त्याच्यामधून काही घसारा ज्याला आपण तो डेप्रिसिएशन ते मायनस करणं आवश्यक आहे. ठीक आहे. कुठल्या वस्तू आणि सेवा शब्द इथे दिलेला आहे. क्लिअर, लक्षात आलं. आता तशीच पिगूची डेफिनेशन आपण पाहूया. राष्ट्रीय उत्पन्न वस्तूंच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाचा भाग. काय म्हणताय, वस्तुनिष्ठ उत्पन्नाचा भाग आहे, सब्जेक्टिव्ह नाही. आलं की नाही लक्षात. ऍक्च्युअल, प्रत्यक्षात, ज्यात परदेशातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश होऊन ज्याचे मोजमाप पैशात करता येते. याच्यामध्ये बघा पूर्ण ब्रॉड कॉन्सेप्ट घेतला. इथे मार्शलने जनरल कॉन्सेप्ट घेतला की मनुष्यबळ म्हणजे श्रम आणि भांडवल हा जो उत्पादन तयार करतो तो कुठला, निव्वळ म्हणजे शेवटचा उत्पादन जो राहील त्या उत्पादनाला गृहीत धरायचं. इथे तो क्लॅरिफाय करतो. आणि कोणती गोष्ट क्लॅरिफाय करतो, हे उत्पादन म्हणजे कसं धरायचं, तर राष्ट्राच्या दृष्टिकोनातून धरायचं म्हणून राष्ट्रीय है ना. आणि इन्कम म्हणजे पैशाच्या स्वरूपात. बघा पैशाच्या स्वरूपात. आता राष्ट्र आलं म्हणून याने म्हटलेलं आहे परदेशातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा सुद्धा समावेश करायचा. कारण एक राष्ट्र जो आहे तो व्यापार सुद्धा करतो है ना. मग त्याचा एक्सपोर्ट इम्पोर्ट होतं तर ते पण आपल्याला कॅल्क्युलेट करणं आवश्यक आहे. आणि हे कशाच्या स्वरूपात बघा सांगितलेलं आहे, पैशाच्या स्वरूपात, इन द मनी व्हॅल्यू, पैशाच्या स्वरूपात करायचं आहे. नॅशनल इन्कम इज दॅट पार्ट ऑफ द ऑब्जेक्टिव्ह इन्कम ऑफ अ कमोडिटी इन्क्लुडिंग ऑफकोर्स इन्कम डिराइव्ड फ्रॉम अब्रॉड विच कॅन बी मेजर्ड इन द मनी. म्हणजे ह्या व्याख्यानुसार काही आपल्याला बारकावे लक्षात येतात. पहिलं आहे की श्रम आणि भांडवल हे जे आहेत हे घटक असले पाहिजे. हे घटक कुठले आहेत, हे उत्पादनाचे घटक आहेत. these are the factors of production. these are factors of production. उत्पादनाचे घटक आहे, यांच्याशिवाय उत्पादन होऊ शकत नाही. पण उत्पादन कसं, अंतिम, लास्ट, जिथे आपण कंझ्युम करणार, जे एका ठिकाणून दुसऱ्या व्यक्तीला किंवा एका व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला देणार नाही, स्वतः कंझ्युम करेल, त्याचं नंतरच काहीच नाही, असं जे आहे ते म्हणजे अंतिम, त्याला आपण नेट म्हणतो. त्यामध्ये सर्व प्रकारचे जेवढे काही लॉसेस आहेत ते मायनस करायचे आहे, सर्व काही ट्रान्झॅक्शन कॉस्ट काढून घ्यायचे आहे आणि फायनल घ्यायचं आहे. पण हे करताना तो म्हणतो राष्ट्राच्या दृष्टिकोनातून पिगू म्हणतो. आणि म्हणून तो म्हणतो की तुम्हाला परदेशातून येणारा म्हणजे तुम्ही एक्सपोर्ट जे केलं आहे त्यातून जे काही मिळालं असेल है ना, ते पण तुम्हाला घ्यावं लागेल. आणि कशाच्या स्वरूपात त्याला कन्वर्ट करावं लागेल, पैशाच्या स्वरूपात, कन्व्हर्शन इनटू द मनी व्हॅल्यू. क्लिअर, ठीक आहे. पुढे अजून व्याख्या बघूया आपण. एकदा व्याख्या क्लिअर झाली की बस मग काय प्रॉब्लेम नाही. राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज है ना, एस्टिमेट ऑफ द नॅशनल इन्कम. एका कालावधी, बघा खूप सुंदर शब्द, एका कालावधीमध्ये म्हणजे एक तुम्हाला कालावधी सांगतोय, टाइम आहे, वेळेशी संबंधित आहे हा. ठीक आहे. द्विरुक्ती न होता एकूण वस्तू आणि सेवांचे उत्पादन मोजणे होय. व्हॉट इज मेन बाय द नॅशनल इन्कम मेजरमेंट,
काय म्हणतो, अ नॅशनल इन्कम एस्टिमेट मेजर्स द व्हॉल्यूम ऑफ कमोडिटीज अँड सर्व्हिसेस टर्न आउट ड्युरिंग द गिवन पिरियड काउंटेड विदाउट डुप्लिकेशन. गिवन पिरियड आपण पाहिलं, 1 वर्षाचा सहसा कालावधी पकडला जातो, अॅन्युअल पकडला जातो, वार्षिक पकडला जातो. इथे महत्वाचा शब्द आहे तो म्हणजे आहे द्विरुक्ती न होता, विदाउट एनी डुप्लिकेशन. खूप महत्वाचा शब्द आहे, द्विरुक्ती न होता. म्हणजेच पहिल्या डेफिनेशन मध्ये जो आला होता निव्वळ नेट आउटपुट, नेट आउटपुट म्हणजे नॉट विदाउट डुप्लिकेशन. ठीक आहे, म्हणजे कसं, तर नेट म्हणजे आपण जर बघूया ग्रॉस कुठलीही असेल एखादी वस्तू, म्हणजे सर्व प्रकारचे इनपुट्स लागले असेल आणि काही लॉसेस झाले असेल ते मायनस करा. आणि जेव्हा आपण विदाउट डुप्लिकेशन म्हणतो, नो डुप्लिकेशन, नो डुप्लिकेशन म्हणजेच काय, तर एखादी वस्तू जी आहे, ही जी वस्तू आहे ही फायनल कन्झम्पशनला असली पाहिजे. काय, फायनल कन्झम्पशनला असली पाहिजे, अंतिम उपभोगाला असली पाहिजे. याचं सुंदर उदाहरण म्हणजे तुम्हाला सांगतो का, एकदम मस्त पोट्टे दाढी करतात. आता पोट्टे जे आहे 2 प्रकारे दाढी करतात. एक तर ते घरी दाढी करतात, नाही तर मग जातात कुठं, सॅलून मध्ये जातात ना दाढी करतात. बरोबर आहे. आता कटिंगचं नाही म्हणत आहोत, घरी कोविड मध्ये करून घेतला सगळ्यांनी कटिंग नाही, पण दाढी इन जनरल आपल्याला दिसते विदाउट कोविड आहे. काही जण घरी करतात आणि काही जण सलून मध्ये जाऊन करतात. आता जे घरी करतात दाढी, तर ते घेऊन येतात ब्लेड, बरोबर आहे. आणि ब्लेड घेऊन आले का आपली दाढी करतात. आता हे जे ब्लेडची कॉस्ट आहे ती काय झाली, फायनल कन्झम्पशन, कारण घरी केलं ना त्यांना दाढी. पण तेच नाव्यानं जर दाढी करून दिलं तर नावी त्यात आपला प्रॉफिट घालते, तर तिथली जी दाढीची ब्लेड आहे त्या ब्लेडची कॉस्ट ही फायनल कन्झम्पशन झालं नाही. तर ते कसं, तर नाव्यानं दाढी करून दिली तर दाढीचे पैसे पकडावे लागतील, ब्लेडचे नाही. लक्षात आलं का. इथं कसं, घरी आपण केला तर घरी केल्यावर त्या माणसानं आणलं, दाढी केलं तर त्याला काय पैसे भेटले का लमच्याले, त्याला नाही भेटले. पण नाव्यानं तेव्हा जेव्हा ते दाढी केलं तर ते ब्लेड वापरलं, ते ब्लेड वापरल्यावर त्यानं ते ब्लेडची पैसे टाकलं, मग आपला प्रॉफिट टाकलं आणि मग खिशात पैसे टाकलं. त्यानं जर घेतले असतील 200-300 रुपये, त्याच्यात त्या ब्लेडचाही खर्च आला. मग आता जर त्या नाव्याच्या इथं गेला एखादा CSO वाला, सेंट्रल स्टॅटिस्टिकल वाला किंवा NSO, सांग बे तुया, आणि त्यानं ब्लेड नाही सांगितलं, हा दाढीचे एवढी कमाई दिसते बा, तर ते ब्लेडची त्याच्यात ऍड झाली ना, बरोबर आहे. मग ते कोण मायनस करा, म्हणजे ते ट्रान्झिट मध्ये आहे. तिथली ब्लेड कशी आहे, ट्रान्झिट मध्ये, आणि ह्या पोट्ट्यानं घरी केलं ते फायनल. लक्षात आलं का तुम्हाला, शेवटचं. ठीक आहे, राईट. आता हे शेवटचं कन्झम्पशन घेणं आवश्यक आहे, नाहीतर डबल होईल. तिथं बी ते ब्लेड पकडलं, त्या ब्लेडचे टाकून दिलं, मग या दाढीमध्ये बी त्या ब्लेडचे पैसे आलेच, मग हे दाढीमध्ये पण मग डबल झालं. मग डबल कॅल्क्युलेशन होऊ शकते आणि इकॉनॉमी अशी फुगून दिसू शकते. तसं दिसू नये म्हणून त्यांनी शब्द काय वापरलाय, नॉट विदाउट डुप्लिकेशन. ठीक आहे. आता हा जर बघितला राष्ट्रीय उत्पन्न, तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे कसं आहे, असं आपल्याला दिसतं एक डायनामिक प्रोसेस आहे. राष्ट्रीय उत्पन्न असं थांबलाय का कुठंतरी गोडाऊन मध्ये ठेवलाय बा म्हणून, नाही. आपण ते बघतो निरंतर काहीतरी होत आहे, आदान प्रदान होत आहे आणि ते पैशाचा मूल्य अंतिम स्वरूपात निर्माण होत आहे, असं काहीतरी पाहतो आपण, है ना. पण आपण कधी कधी म्हणतो ना असं की नाही रे बाबा, एवढा गल्ला आहे. गल्ला असणं आणि गल्ला निर्माण होणं याच्यामध्ये फरक आहे. निर्माण होणं म्हणजे नॅशनल इन्कम आणि गल्ला आहे म्हणजेच नॅशनल वेल्थ, राष्ट्रीय संपत्ती. तर राष्ट्रीय संपत्ती काय करते, एक निश्चित वेळ घेते, पूर्ण कालावधी नाही, एक निश्चित वेळ घेते आणि त्या वेळेला बाबा त्याच्या वेळात ते त्याच्याकडे स्टॉक किती पडलाय, काय पडलाय, स्टॉक म्हणजे एकूण लोकांचं, एकूण संपत्ती, लोकांची एकूण संपत्ती जेव्हा आपण म्हणतो त्याला आपण म्हणतो नॅशनल वेल्थ. हा स्टॉक आहे. या स्टॉकमुळे काही उत्पादन होईल असं नाही, काही प्रक्रिया होईल आणि ते वृद्धिंगत होईल असं नाही. ठीक आहे. म्हणजेच नॅशनल वेल्थ कसा आहे, स्टॅटिक आहे आणि तिथेच राष्ट्रीय उत्पन्न कसं आहे,
डायनॅमिक आहे, हे निरंतर बदलत जातं आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न हे अत्यंत महत्वाचं आहे. याच्या आधारावरच आपण त्या देशाची आर्थिक स्थिती समजू शकतो. पैसे गल्ले नुसते जमवले म्हणून माणूस श्रीमंत झाला असं होत नाही. माणूस जेव्हा औद्योगिकता करते, एंटरप्रिनरशिप करते, तेव्हाच तो विकसित होऊ शकते. हा त्यातला एक बेसिक पॉइंट. पण स्टॉक खूप महत्वाचा आहे. जर साठाच नसेल तर तो कॅपिटल मध्ये कन्वर्ट होऊ शकत नाही, भांडवलामध्ये कन्वर्ट होऊ शकत नाही. पण भांडवलामध्ये कन्वर्ट करण्यासाठी सोबत श्रमाची जोड लागते, लेबरची आवश्यकता असते, तेव्हाच कुठलंही आउटपुट होऊ शकतं. ठीक आहे, क्लिअर, लक्षात आलं तुम्हाला? आता आपण बघूया की राष्ट्रीय उत्पन्न जे आहेत त्याच्यामधून काय अर्थबोध होतो. आपण जर म्हटलं राष्ट्रीय उत्पन्न, आता बघितलं पैशाच्या स्वरूपात निव्वळ आहे ना, आउटपुट असं वगैरे शब्द आपण ऐकले. याचा काय अर्थ आहे तर आपल्याला दिसतंय की एकूण जमा आणि एकूण खर्च याच्यामध्ये दिसून येतो. हे नॅशनल इन्कम जेव्हा कॅल्क्युलेट करतो तेव्हा आपल्याला त्याच्यात एक जनरल डिस्क्रिप्शन दिसून येतं की बाबा जमा आलाय आणि खर्च झालाय आणि त्याचा नेट आपल्याकडे काहीतरी आहे. बरोबर आहे, राईट. दुसरं असं आहे की जेव्हा जेव्हा आपण खर्च हा विचार करतो त्या क्षणाला जमा पण हा वर आहे. एकाचा खर्च हा दुसऱ्याचा जमा आहे. अँड देअरफॉर इट इज अ सायक्लिक आहे. एकाचा दुसऱ्याकडे जर इथे खर्च असेल तर इथे जमा असेल. बरोबर आहे. म्हणजेच काय, मी नाव्याकडे दाढी करायला गेलो ना, मी जर सपोज टू बी 100 रुपये दिलो तर माझा खर्च झाला, त्या क्षणाला नाव्याचा जमा झाला, रिसिप्ट झाला. हे दोन्ही एकत्रितच होणार, एकाच वेळेला होणार, एकाच वेळेला इफेक्ट पडत राहणार. म्हणजेच आपण जेव्हा केव्हा नॅशनल इन्कम बघूया, राष्ट्रीय उत्पन्न, तेव्हा जमा आणि खर्च याचं एकत्रित गणित बघणं म्हणजेच आपल्याला दिसेल राष्ट्रीय उत्पन्न होय. आता आपण जर राष्ट्रीय उत्पन्नाकडे बघितलं ह्या दृष्टिकोनातून की एक राष्ट्राचं निव्वळ उत्पादन जे अंतिम उपभोगाला राहील आणि जे एका निश्चित कालावधीमध्ये राहील, तर असं बघितल्यावर आपल्याला लक्षात येते एक ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह, एक व्यापक दृष्टिकोनातून जर बघितलं तर एक आपल्याला असा अर्थबोध होतो की राष्ट्रीय उत्पन्न हे त्या देशाची आर्थिक स्थिती जी आहे ती कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न करते. आणि जर हे राहिलं नाही तर आपल्याला त्या देशाची आर्थिक स्थिती कळूच शकत नाही. बरोबर आहे. जसं आपण बघा एक संपूर्ण अर्थव्यवस्था समजू शकतो. उदाहरणार्थ आपण असं घेऊया की एका राष्ट्राचं 100 रुपये हे उत्पादन आहे, अंतिम उत्पादन आहे, अंतिम उत्पादन आहे. आणि हे काय बाबा एका कालावधीतील, तसं गृहीत धरूया 2023-24 आहे. आणि मग त्याने म्हटलं ओके ठीक आहे बाबा, पण आधीचं किती होतं रे, तर तो म्हणते 60 होतं म्हणते 22-23. तर आपण काय म्हणू, बापरे 40 नाही यार, छलांग मारली या ना. म्हणजे हे अर्थव्यवस्था जबरदस्त झाली. किंवा याच्या उलट जर म्हणलं आधी 100 होते ना, आता अरे बाबा काहीतरी लोचा आहे ना, पॉलिसी मेकरला लक्ष द्यावं लागेल, नाही तर है ना धिंगाणा होऊ शकते. तर हे जे आहे आपल्याला इन जनरल ढोबळमानाने सहज रीतीने अर्थव्यवस्थेची स्थिती जी आहे ती माहित होऊन जाते. म्हणजे तो देश कुठे चालला है ना, बर्बादीच्या कतारवर आहे की आबादीच्या, ते समजून जाते. उत्पादक आणि उत्पन्न प्राप्त करणारे म्हणून सहभागी होणारे सर्व जे गट आहेत त्याच्याबद्दलही याच्यामुळून आकलन होऊ शकते. कारण की फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन असा शब्द वापरलेला आहे आपण. फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, श्रम आहे, भांडवल आहे. बरोबर आहे. आता हे जे आहेत यामध्ये आपल्याला दिसतं की विविध क्षेत्र, विविध घटक याच्यामध्ये काय करतात, पार्टिसिपेट करत असतात. मजूर असतात है ना, भांडवलदार असतात है ना, बाकी उद्योजक असतात, शासन असतं. तर आपल्याला काय दिसतं की हे वेगवेगळे जे घटक आहेत आणि गट आहेत यांचा समावेश आहे तिथे तरी. आणि हे पार्टिसिपेट करताना ह्या ऍक्टिव्हिटीज चालतात. याच्या आधारावर जे पार्टिसिपंट्स आहेत, जे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहेत, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय, ते कशा प्रकारे काम करतायत किंवा त्यांना लाभ काय मिळतोय. म्हणजे लेबर, खरंच लेबरला फायदा होतो
की भांडवलदाराला फायदा होतो, कोणाला होत आहे हे याच्यावरून आपल्याला लक्षात येऊन जातं. तसंच भूतकाळातील देशातील अर्थव्यवस्थेतील बदल आपल्याला स्पष्टपणे, हे जर आता असं उदाहरण पाहिलं तर त्याच्यावर आपल्याला लक्षात येतं की बाबा मागे एवढी इकॉनॉमी होती आता एवढी झाली, मागे एवढी होती आता एवढी झाली, म्हणजे वृद्धिंगत झाली की त्याचं अधोगतीला चालली, हे आपल्याला लक्षात येऊन जातं. आता केवळ भूतकाळच नाही तर आपण आजच्या स्थितीमध्ये जर आर्थिक उत्पन्न इतकं आहे आणि मागच्या काही कालावधीतील असं आहे, म्हणजे बाबा असं वाढत वाढत गेलं आणि आताही बरोबर ते फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन बरोबर काम करत आहेत, तर आपण काय म्हणतो की बाबा हे अजून वृद्धिंगत होईल. किंवा असं दिसतंय की मागच्या 5-6 वर्षापासून ह्या राष्ट्राचं काही खरं दिसत नाहीये, हे कमी 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 होत चाललंय, आंदोलन होत आहे, काय खरं नाही रे बाबा, है ना, पुन्हा घचकणार आहे. म्हणजे आपण म्हणतो रिसेशन येणार आहे रे बाबा, आता तर बूम येणार आहे रे बाबा. हा जो आहे सायक्लिक फेनामेना, हा पण राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारावर आपण समजू शकतो. ठीक आहे, तर एक अंशतः आपल्याला नाही का भविष्यातील जो कल आहे, ट्रेंड्स ऑफ द फ्युचर, तो पण एक अंदाज याच्या आधारावर आपल्याला येऊ शकतो. ठीक आहे, हे बघा, हे पॉइंट जसे आहे ना जशान तसे लक्षात ठेवा, है ना. थोडस मी जे आकलन करून देतो ते पण लक्षात ठेवा आणि पॉइंट जशान तसे. प्रिलिमला तुम्हाला असेच येतात अनालिटिकल क्वेश्चन आले की, आणि मेन्सला सुद्धा लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला लिहायचं असेल ना असे पॉइंट्स तुम्ही लिहिले की तुम्हाला छानपैकी मार्क्स मिळेल, है ना. पॉइंट फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचं आहे आणि मग त्याचा अनालिसिस करायचा आहे, तर मार्क्स चांगले मिळू शकतात. आता आपण समजून घेऊया की फायदा जो आहे, आता एक ब्रॉड पर्स्पेक्टिव्हने आपण अवलोकन केलं तर आपल्याला असं दिसतंय की फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन जे आहेत ते कसे आहेत, काय आहे, त्यांची स्थिती काय ते लक्षात येतं. भूतकाळातला वेध घेता येतो, भविष्य काळातला वेध घेता येतो, हे आपल्याला लक्षात आलंय. आता याचे फायदे काय आहेत हे आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. पहिलं, एकूणच अर्थव्यवस्थेचे उत्पादन कार्य आणि दरडोई उत्पन्न स्पष्ट करते. खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. काय म्हणतात, रिव्हेल ओव्हरऑल प्रोडक्शन परफॉर्मन्स ऑफ इकॉनॉमी अँड पर कॅपिटा इन्कम. ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणजेच अर्थव्यवस्था छान आहे, ओव्हरऑल जनरल, है ना, ती कशी आहे बाबा, नाही वृद्धिंगत होत आहे, फार छान आहे. मागच्या वेळेस 100 रुपये कमवले, आता 110 रुपये कमवले, अरे बढिया आहे, काही प्रॉब्लेम नाही. दुसरं असं पर कॅपिटा इन्कम, इकॉनॉमी वाढली आहे आणि इकॉनॉमी वाढत आहे, त्याच्यामुळे पर कॅपिटा इन्कम पण वाढत आहे, दरडोई उत्पन्न पण वाढत आहे. प्रत्येक व्यक्तीचं एक अंदाजित ऍव्हरेज उत्पन्न जे आहे ते पण वाढत आहे. मग वाढत आहे याचा अर्थ काय म्हणू आपण हे म्हणू की यामुळे तिथल्या लोकांचं जीवनमान छान होत आहे, है ना, जीवनमान छान होत आहे, वृद्धिंगत होत आहे. म्हणजेच आर्थिक दृष्ट्या तिथली लोक सबळ होत आहेत. म्हणजेच आपण त्याला असं म्हणू की आर्थिक कल्याण जे आहे ते होत आहे रे बाबा, है ना, इकॉनॉमिक वेलफेअर होत आहे. आज याच्या जवळ सायकल असन तर पर कॅपिटा इन्कम वाढलं, या म्हणजे हा 2 व्हीलर घेईन लमचा. इथले लोकांजवळ जास्त 2 व्हीलर येतील. आता तुम्ही बघा, इकॉनॉमी भारताची अशी छान, तर मायला रस्त्यावर नाही का चालवणं कठीण झालं. रस्ता एवढासा आणि कारा एवढ्या, है ना, आपल्याला कारा दिसते. काऊन? पर कॅपिटा इन्कम वाढलं, म्हणजे परचेसिंग कॅपॅसिटी वाढली, म्हणजे सुबत्ता आली, म्हणजे लोक मस्त राहायला लागले. आधी असं कापड बांधून, है ना, असा बिलकुल उन्हामध्ये जातो ते ड्रोन करत, आता कारमध्ये एसी मध्ये जायला लागले, सुखानं जगायला लागले, असं आपण म्हणू. दुसरं, राष्ट्रीय उत्पन्नाची कालबाधित तुलनेचे फायदे याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. टेम्पोरल कंपॅरिझन करता येतं. टेम्पोरल कंपॅरिझन म्हणजे मागच्या 10 वर्षामध्ये कसा आर्थिक वृद्धी दर होता, इकॉनॉमिक ग्रोथ रेट हा आपल्याला लक्षात येतो की वृद्धिंगत होत होता की नाही होत होता. दुसरं आहे लिव्हिंग स्टँडर्ड वाढलं की नाही वाढलं, आणि अल्टिमेटली, है ना, इकॉनॉमिक वेलफेअर झालं की नाही झालं, हे आपल्याला लक्षात कसं कंपॅरेटिव्ह अनालिसिस करता येतं. उदाहरणार्थ आपण म्हणू की भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा भारतातली स्थिती काय होती, है ना, नंगा खाएगा क्या और निचोडेगा क्या, अशी स्थिती होती. असं स्टेटमेंट आहे, इकॉनॉमिस्ट म्हणतात की ऑन द एव ऑफ इंडिपेंडन्स इंडियन इकॉनॉमी वॉज इन अ स्टँड स्टिल पोझिशन. असा शब्द आहे, स्टँड स्टिल म्हणजे जैसे थे,
धक्का मारला तरी मुश्किल होतं, इतकी वाईट परिस्थिती होती. एन मास पॉवर्टी होती, एन मास पॉवर्टी होती. जमीन आपल्याला आली 60%, जमीन फाळणीनंतर आली 60% आणि जनता आली 80%. अत्यंत वाईट, पोट भरणं कठीण झालं होतं. बरोबर आहे. आता स्थिती बदलून गेली. त्या मायाला जिकडे जाओ तिकडे नुसत्या टपऱ्या, हॉटेल, मोबाईलचे शॉप ना कपड्याची, याच्याशिवाय काही भारतात आहे की नाही माहित नाही. पोट्टे सेल्फ्या घेते, सेल्फी घेऊन खाते, लमचे फोटो टाकते, तिले संपलं. याच्यावर काहीच नाही. म्हणजेच काय दिसते की तेव्हाची परिस्थिती होती की खायला नव्हतं, आता फेकत नाही. म्हणजे एवढी वाईट परिस्थिती त्यावेळेस होती. आता एवढी छान झाली असं आपण म्हणू शकतो. म्हणजे टेम्पोरल कंपॅरिझन है ना, एका कालावधीतील, 2 कालावधीतील कंपॅरिझन आपण सहज रीतीने करू शकतो. आर्थिक वृद्धीमधील क्षेत्रीय योगदान याच्यामुळे लक्षात येतं. आर्थिक वृद्धीमध्ये क्षेत्रीय म्हणजे कुठलं की आपण बघतो प्रायमरी आहे, प्राथमिक क्षेत्र आहे ना, सेकंडरी आहे, टर्शरी आहे ना, क्वार्टरनरी, क्विनरी. आपण पाहिलंय, ते पाहिल्याने तुम्ही आर्थिक क्षेत्र काय पाहून घ्या, नसन पाहिले तर. हे जे क्षेत्र आहे यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे बाबा, हे लक्षात येतं. जसं भारत हा जेव्हा स्वतंत्र झाला तर 1950च्या म्हणजे 50च्या दशकापासून तर 70-80च्या दशकापर्यंत भारत हा प्रामुख्याने कृषी प्रधान देश होता. मग कृषी प्रधान देश होता त्याच्यामुळे प्राथमिक क्षेत्राचं याच्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन होतं विकासामध्ये. त्यामुळे विकासाच्या योजना सुद्धा आपण या तशाच बनलेल्या आहेत. पण तदनंतर आपल्याला असं दिसतं की आपण इंडस्ट्रियल पॉलिसी जरी पहिलेपासून बनवलं पण सातत्याने नंतर बदलत गेल्या आणि 1980s मध्ये आपण स्मॉल स्केल सेक्टर, मिडियम स्केल सेक्टर याच्यावरही भर द्यायला लागलो आणि मग त्याची ग्रोथ आपल्याला झालेली दिसून येते. आजचं इंडस्ट्रियलायझेशन ते आपल्याला त्या जर्नीमधून दिसून येते. म्हणजे सेकंडरी सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला दिसून येते. आधी आपण काय म्हणायचो, भारत हा कृषी प्रधान देश आहे, म्हणजे अंडर डेव्हलप किंवा डेव्हलपिंग कंट्री होता. आता इंडस्ट्रियलायझेशन झालं, सर्व्हिस सेक्टर वाढलं, तृतीय क्षेत्र वाढलं आणि त्याच्यामुळे क्वार्टरनरी सेक्टर पण वाढलं, चतुर्थ क्षेत्र आपलं वाढलं आहे. जबरदस्त ब्रेन आपल्या भारतीयांकडे आहे आणि त्याच्यामुळे आता भारताची स्थिती काय दिसते, तेव्हा कृषी प्रधान होता, प्राथमिक क्षेत्रावर निर्भर होता आणि त्यामुळे विकसनशील किंवा अविकसित म्हणत होतो. आता आपण इमर्जिंग कंट्री म्हणतो. काय म्हणतो, इमर्जिंग कंट्री, इमर्जंट नेशन मध्ये आहोत. टॉप पोझिशनवर आपण आता चाललो आहे. फास्ट ग्रोथ आपली आहे, सस्टेनेबल ग्रोथ आपली दिसून येते. म्हणजेच काय तर तेव्हा बाबा प्राथमिक क्षेत्राचं योगदान होतं, आता सेकंडरी, टर्शरी, क्वार्टरनरी, क्विनरी क्षेत्राचं योगदान जास्त आहे, हे याच्यावरून दिसून येतं. ठीक आहे. म्हणजे ते आकलन करताना क्षेत्राचे तुलनात्मक योगदान त्यामुळे सहज रीतीने आपल्याला मदत होऊ शकते. चौथा आहे उत्पन्नाच्या विविध घटकांमध्ये जे काही फॅक्टर्स ऑफ राष्ट्रीय उत्पन्नाचे वितरण दर्शविते. जे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहेत, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन कुठले, म्हणजे कुठलंही उत्पादन करायचं असेल तर आपल्याला लेबर लागतो, मजूर लागतो. बरोबर आहे, मजूर लागतो. आता लेबर सोबत जर आपण बघितलं तर आपल्याला प्रॉपर्टी लागते. काय लागते, प्रॉपर्टी लागते. आणि प्रॉपर्टी जी आहे त्या प्रॉपर्टी मधून काय मिळू शकतो आपल्याला, प्रॉफिट, नफा मिळू शकतो. आणि जर आपण त्याची इन्व्हेस्टमेंट केलं तर आपण ते केवळ रेंटल याच्यावरनं दिलं तर भाडे सुद्धा मिळू शकतं, रेंट मिळू शकतो. बरोबर आहे. किंवा जर ते मॉर्गेज केलं किंवा जे कोणाला हँडओव्हर केलं, काही कामासाठी दिलं तर त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावरचा इन्व्हेस्टमेंट मिळू शकतो. वेगवेगळ्याचे ऍसेट असतात. प्रॉपर्टी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ऍसेट असतात. इट इज नथिंग बट द कॅपिटल, भांडवल आहे. आणि भांडवलापासून ह्या 3 गोष्टी आपल्याला मिळू शकतात. नफा मिळू शकतो, भाडं मिळू शकतो, बरोबर आहे, आणि व्याज पण मिळू शकतो. आणि लेबर पण आहे, मजूर आहे, त्यामुळे मजुरी मिळू शकते. हे आहेत काय फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. आणि याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं की बाबा कोणकोणत्या घटकाचं किती किती पार्टिसिपेशन आहे. नुसतं रिअल इस्टेटच बूम होत आहे तर मोठा प्रॉब्लेम है ना, नुसते मजूरच आहे, टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंटच होत नाही तरी प्रॉब्लेम है ना. तर ह्या सगळ्यांचा जांगडगुत्ता जमणं
आवश्यक आहे. मग कामगार जे आहे ते मजुरीच्या दृष्टिकोनातून आणि मालमत्ता मालक भाडे नफा आणि व्याजाच्या दृष्टिकोनातून आपल्याला दिसते. आता राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ह्या पैकी कोणा घटकाचा किती सहभाग आहे, किती कॉन्ट्रीब्युशन आहे? आपल्याला दिसलं की मजुरांचं कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे. स्किल्ड, अनस्किल्ड, सेमी स्किल्ड तिन्ही राहू शकतात. मजुरांचं कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे, म्हणजेच मजुरी जास्त मिळत आहे. मजुरी जास्त मिळत आहे याचा अर्थ लोकांचं जीवनमान छान वाढत आहे आणि सोबतच आर्थिक समता दिसून येत आहे. कारण की एम्प्लॉयर जे आहे त्याच्या सोबतच एम्प्लॉईला सुद्धा, मजुरांना सुद्धा अधिकाधिक पैसे मिळत आहेत. पण जर असं दिसलं की मजुरी कमी आहे पण भाडे, व्याज, नफा हाच वाढत आहे, तर भांडवलदार रईस होत आहेत. आणि भांडवलदार आणि मजूर यांच्यामध्ये आर्थिक तफावत, आर्थिक विषमता वाढत आहे असं आपल्याला लक्षात येतं. बघा, म्हणजे इकॉनॉमिक इक्वॅलिटी आहे अर्थव्यवस्थेमध्ये की इनइक्वॅलिटी आहे याचा सुद्धा अंदाज आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारावर घेता येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया पाचवा, उपभोग, बचत आणि गुंतवणुकीची पातळी समजण्यास आपल्याला मदत होते. कन्झम्पशन, सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट याचा अंदाज घेता येतो, है ना. 3 घटक आहेत, कन्झम्पशन, सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट. खूप महत्वाचं आहे. नुसतं ढोसत हा, इधर छपाई इधर ढोसला. म्हणजेच काय, तर मजूर जाते, दिवसभर काम करते, 100 रुपये कमवते, जसे कमवले तसा गुत्त्यावर जाते आणि पहिले घेते संत्री, नारंगी, जे काय आहे टांगो नाही का, ते घेतला का लमच्या मारते बंड डुंग 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 आणि तिथून जाते अंड्याच्या दुकानावर, तिथं खर्च करते, तिथून जाते मटणाच्या दुकानात, तिथून खर्च, संध्याकाळी घरी पोहोचेपर्यंत 100 रुपये फुर्र, है ना. जेवढे कमवले तेवढे उडवले. फुल कन्झम्पशन, फुल अर्निंग, फुल कन्झम्पशन, फिनिश, है ना. शेवटी 0. तर म्हणजे सेव्हिंगच नाही. आणि मग सेव्हिंगच नाही तर मग इन्व्हेस्टमेंट पुढचा कुठं झाला. म्हणून गरीबाचा गरीबच सायकल, विशियस सायकल, त्याला दुष्ट चक्र आपण म्हणतो. बरोबर आहे. आता ह्या तिघांचं गणित त्या दृष्टिकोनातून की कन्झम्पशन आणि सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट याचं जर बॅलन्स झालं तर फार छान राहतं आणि त्याच्यामुळे आर्थिक वृद्धी होऊ शकते, आर्थिक विकास होऊ शकतो. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाच्या जेव्हा आपण मोजमाप करतो तर ह्या बाबी बघतो आणि त्यामुळे आपल्याला हा अंदाज येतो. काय येतो, जर कन्झम्पशन आणि इन्व्हेस्टमेंट याची लेवल आपल्याला कळली की कशी आहे रे बाबा, तर त्याच्या आधारावर आपल्याला लक्षात येतं इन्कम आणि एम्प्लॉयमेंट काय आहे. म्हणजे कन्झम्पशन होत आहे, कन्झम्पशन होत आहे. आता कन्झम्पशन होत आहे तर प्रोडक्शन करावं लागेल, म्हणजे डिमांड आहे तर सप्लाय करावं लागेल. सप्लाय आहे तर इन्व्हेस्टमेंट होणार, सप्लाय आहे तर इन्व्हेस्टमेंट होणार आणि इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून सप्लाय करायचा आहे तर एम्प्लॉयमेंट जनरेट होणार. बरोबर आहे ना, लक्षात घ्या, है ना. आपण बघा, मला वाटते की आपण उदाहरणार्थ घेऊया की एक आपण गेलो बाजारात आणि बाजारात किंवा एखाद्या हॉटेलमध्ये आणि आपण मागितला पिझ्झा, है ना. हा पिझ्झा मागितला, असं समजूया आपण घरूनच पिझ्झा मागितला. आता पिझ्झाची लई डिमांड आहे रे बाबा, तर हा झाला डिमांड, मागणी झाली. आता मागणी जशी झाली ते मागणी कशाच्या भरोश्यावर होईल, कोण मागू शकते बरं. तुम्ही म्हणाल सर आम्ही पोट्टे टाइमपास जे आहे तेच मागतो, तसं नाही. नाही काय, तर बापाचे तर पैसे उधळता, म्हणजे बाप तर कमवणार तेच ना, नाही का. म्हणजे कोणीतरी कमवते, म्हणजे एम्प्लॉयमेंट आहे, इथे रोजगार आहे. या रोजगाराने मागणी केली आहे. ही मागणी जशी जनरेट झाली तसा सप्लाय जनरेट होणं आवश्यक आहे. आता सप्लाय करायचा आहे तर त्याच्यासाठी काय लागेल, इन्व्हेस्टमेंट लागेल. आणि सप्लाय करायचा म्हणजे काहीतरी प्रोडक्शन करायचं आहे, काहीतरी उत्पादन करायचं आहे. मग उत्पादन करायचं आहे तर एम्प्लॉयमेंटची गरज आहे ना भाऊ. रोजगार तर कोणाला द्यावा लागेल, बरोबर आहे. एम्प्लॉयमेंटची गरज आहे. म्हणजे बघा, एक इकडने एम्प्लॉयमेंट दिसते, इकडने, म्हणजेच आपल्याला काय दिसते, कन्झम्पशन आणि इन्व्हेस्टमेंट. बघा, कन्झम्पशन आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे हा डिमांड आणि इन्व्हेस्टमेंट हे जर दिसली तर आपल्याला काय दिसते, एका साईडला उत्पन्न, इन्कम, हा इन्कम कामाला लागला, आणि दुसरा आहे रोजगार. बघा, इथे एम्प्लॉयमेंट, इथे एम्प्लॉयमेंट, रोजगार निर्माण व्हायला लागला. तर आपल्याला काय दिसतंय
इन्कम आणि एम्प्लॉयमेंट याचं बॅलन्स होताना दिसतंय जर ह्या दोघांचं बॅलन्स असेल तर. दुसरं म्हणजे यावरून काय एकूण मागणी स्तर आपल्याला दिसतो, शो ऍग्रीगेट डिमांड लेवल. ऍग्रीगेट डिमांड लेवल आपल्याला लक्षात येते, बरोबर आहे, कारण की हे बॅलन्स असेल तर डिमांड होईल, अदरवाईज डिमांड होणार नाही. दुसरं आहे बचत आणि गुंतवणूक, सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट याचं जर कॉम्बिनेशन घेतलं तर आपल्याला इकॉनॉमिक ग्रोथ रेट निश्चित होतं. आता यानं जसं उदाहरण मी दिलो क मजुरानं मजुरी केलं, 100 रुपये कमवला, गुत्त्यावर गेला, टँगो घेतला, संत्री घेतली, अंडा घेतला, मटण घेतला आणि फुर्र. सेव्हिंग आहे का? सेव्हिंग नसेल, सेव्हिंग नावाची वस्तू नसेल तर लोन कोण घेईन रे बाबा? आणि बिझनेसमॅन बिना लोन न धंदे करते का? धंदा होणार कसा? केव्हा जमवणं केव्हा धंदा सुरू करा, त्याला लोन घेणं आहे. लोन घेणं आहे म्हणजेच काय आहे? इन्व्हेस्टमेंट आहे, गुंतवणूक आहे. तर सेव्हिंगच नाही, लोकांचे बँकेत पैसेच नाही, तर बँक लोन कुठून दे? आणि मग उद्योजक आपलं इन्व्हेस्टमेंट करण कुठून? तर हे दोघांचं बॅलन्स असणं आवश्यक आहे. सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट जर होत असेल, म्हणजे सेव्हिंग रेट छान असेल, चांगलं सेव्हिंग होत असेल लोकांचं, आणि उद्योजक चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट करत असतील, तर ऑब्व्हियसली सेव्हिंग जे होत आहे आणि इन्व्हेस्टमेंट होत आहे याचा अर्थ डिमांड आणि सप्लाय दोघांचाही बॅलन्स होत आहे आणि सातत्याने वाढत आहे असं दिसेल. म्हणून इकॉनॉमिक ग्रोथ हा निश्चित होतो. ठीक आहे. 6वं आहे राष्ट्रांच्या आर्थिक विकास स्तराचे तुलनात्मक आकलन शक्य आहे. विविध राष्ट्र आहेत जगामध्ये, तर ह्या जगाच्या पाठीवरील जेवढे राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांची स्थिती काय आहे, आर्थिक स्थिती है ना, त्याचं आकलन करणं याच्या आधारावर फार सोपं आहे. प्रत्येक देश आपल्या जर राष्ट्रीय उत्पन्नाचं आकलन केलं आणि डिस्क्लोज केलं की बाबा माई लायकी एवढी आहे, तर मग असं जगाच्या पाठीवर दिसते कोण विकसित, कोण विकसनशील, कोण सामोर, कोण माग. आणि मग तुलनात्मक केल्यावर मग तुम्ही काय फायदा बाबा तुलनात्मक केल्यावर? तर मग जे विकसनशील आहेत ते वेगळ्या पॉलिसी बनवतील, वेगळा काहीतरी स्ट्रॅटेजी बनवतील, आंतरराष्ट्रीय स्तरावर काही रिसर्च होईल आणि काही मॉडेल्स बनतील आणि विकास होऊ शकतं, तो त्याचा फायदा आहे. विकसनशील, त्यामुळेच लक्षात घ्या, विकसनशील राष्ट्रांमध्ये योजनाबद्ध विकासाकरिता महत्वाच्या आर्थिक योजना निविष्टी हे आपल्याला नॅशनल इन्कम राहू शकते. कारण विकसनशील राष्ट्र जे आहे त्याला योजनाबद्ध विकासाशिवाय पर्याय नाही. का? कारण की त्याचं प्रत्येक क्षेत्र जे आहे आर्थिक क्षेत्र, ते प्राथमिक असो, द्वितीय असो, तृतीय असो, चतुर्थ असो, पंचम असो, सगळे क्षेत्र, खैर चतुर्थ आणि पंचम तर नसतंच ना विकसनशील राष्ट्रामध्ये, प्राथमिक द्वितीय थोडं फार आहे ना, तृतीय नसल्यासारखं, असं म्हणजे विकसनशील. आता तिन्ही क्षेत्र जे आहे, चौथं पाचवं तर विकसितच झालं नाहीये, तिन्ही क्षेत्र इम्बॅलन्स आहेत, अविकसित आहेत. त्याच्यामुळे कोणत्या क्षेत्रावर पैसा लावा, कारण पैसा पण शासनाकडे नाही आहे. अशा स्थितीत योजना करणे आवश्यक आहे. योजना जर केला नाही, अनप्लॅन जर राहिलं तर मिसडायरेक्शन होईल आणि आर्थिक वृद्धी होऊ शकत नाही. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ज्या फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहे त्याचं आकलन होतं, विविध क्षेत्रांचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे ना, प्राथमिक, द्वितीय, तृतीय याचंही आकलन होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला सहज रीतीने विकास योजना बनवण्यासाठी एक बेस्ट इनपुट नॅशनल इन्कम देऊ शकतं आणि सांगू शकतं बाबा कोणत्या क्षेत्रामध्ये किती गुंतवणूक करणं अनिवार्य राहील. क्लिअर? आता लक्षात आलं का? बघा इतकं महत्वाचं आहे. मग हे महत्वाचं आहे तर याचं एस्टिमेट, याचं मेजरमेंट करणं अत्यंत आवश्यक आहे. मग मेजरमेंट करायसाठी कुठली मेथड वापरावी बा? मेथड महत्वाची आहे ना, की बाबा ह्या राष्ट्रामध्ये पैशाच्या स्वरूपात उत्पन्न किती झालं है ना, ते बघणं आवश्यक आहे, त्याचं एस्टिमेट करणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला असं दिसतंय की 3 प्रमाण आपल्याला असे दिसतात, 3 मेजरमेंट जे आहे, 3 पॅरामीटर्स आपण घेऊ शकतो. तिन्ही प्रकारे जरी मोजलं, आदर्श याच्यात लक्षात घ्या, आयडियल कंडिशन मध्ये कोणत्याही राष्ट्राचं है ना, आदर्श कंडिशन मध्ये आणि आयडियल कंडिशन मध्ये कोणत्याही राष्ट्राचं राष्ट्रीय उत्पन्न ह्या 3 प्रमाणाच्या आधारावर कुठल्या याच्यानं काढलं तरी समसमानच येईल. हे कुठलं? आदर्श स्थितीमध्ये. आदर्श स्थिती म्हणजे काय? तर आदर्श स्थिती म्हणजे असं की प्रत्येक क्षेत्राचं
आणि उत्पादनाच्या प्रत्येक घटकाचं है ना, एव्हरी सेक्टर्स ऑफ द इकॉनॉमी, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी, अँड ऑल फॅक्टर्स ऑफ द प्रोडक्शन, म्हणजे लेबर आहे, कॅपिटल आहे, म्हणजे रेंट आहे, प्रॉफिट आहे, इंटरेस्ट आहे, है ना, सॅलरी आहे, इन्कम आहे, सगळं हे क्लिअर कट माहित आहे, कुठंही लपवलेलं नाही, कुठेही छुप्या याच्यात नाही, प्रत्येक याचं कॅल्क्युलेशन होणं शक्य आहे. अशी स्थिती असेल तर आपल्याला तिन्ही याच्यातून कुठल्याही याच्यातून काढा, एका याच्यातून तुम्हाला सारखंच उत्पन्न दिसेल. क्लिअर, लक्षात आलं. पहिला आहे सर्व उत्पन्नाची रक्कम, सम ऑफ ऑल इन्कम, सम ऑफ ऑल इन्कम, है ना. म्हणजेच काय तर आपल्याला एकूण उत्पन्न प्रवाह याच्यातून दिसून येतो. हा रिलेटेड आहे प्रोडक्शन फंक्शन. हा कशाशी रिलेटेड आहे? प्रोडक्शन फंक्शन, उत्पादन कार्याशी संबंधित आहे. उत्पादन झालं म्हणजे मिळकत होणार. ठीक आहे. दुसरा आहे निव्वळ उत्पादनाची रक्कम, सम ऑफ नेट आउटपुट. एकदा आउटपुट आलं बघ, याच्याशी याच्यात लिंक, निव्वळ आउटपुट, एकदा आउटपुट आलं की ते मग वितरणाला जाईल, म्हणजे डिस्ट्रीब्युशन फंक्शन. आणि वितरणाला गेलं म्हणजे उपभोक्ता खर्चाची रक्कम, सम ऑफ द कन्झम्पशन एक्सपेंडिचर, म्हणजे फायनल एक्सपेंडिचर राहील. हा एक्सपेंडिचर फंक्शन तुम्हाला सांगेल. म्हणजे एक तर किती कमवलं रे बाबा, कमाई घ्या. एक तर किती उत्पादन झालं रे बाबा, म्हणजेच काय किती डिस्ट्रीब्युशन झालं, वितरण घ्या. किंवा किती ढोसलं रे बाबा, अंतिम खर्च घ्या, है ना. आधी स्टेटमेंट पाहिलं आपण. स्टेटमेंट मध्ये काय पाहिलं की ढोबळ मानाने राष्ट्रीय उत्पन्नाचं आकलन केलं तर आपल्याला एकूण जमा आणि एकूण खर्च दिसून येतो. आणि ज्या क्षणालाच आपण एकूण जमा खर्च म्हणतो त्या क्षणालाच एकूण जमा ऑटोमॅटिक होतं. ही सायकल पाहिलेली आहे, समजलो आहे त्यापूर्वी. बिलकुल तेच म्हणजे हे आहे. म्हणजे तुम्ही एकतर प्रोडक्शन फंक्शन म्हणा, नाहीतर डिस्ट्रीब्युशन फंक्शन म्हणा, नाहीतर एक्सपेंडिचर फंक्शन म्हणा, कुठलंही जरी म्हटलं तरी आपल्याला एकच होणार. हे झालं तर हे होईल आणि हे झालं तर हे होईल, बरोबर आहे. आणि हे होत आहे म्हणजे हे होईलच, आणि हे होत आहे याचा अर्थ हे होईल. हे ना, उत्पादन करून ठेवला ना, भरलं गोदामामध्ये, बसला मस्त आरामात, अरे सडू दे, मजा वाटते, जमन का. त्यानं का विकासाठी ठेवलं का पासाठी ठेवलं नाही. मग विकाले आहे तर नुसतं विकलं नाही बाबा, मी घेतलो बाबा, काय रे ऍपल, काय नाही पासाठी. अबे तर फोन न होणं, खाणं, ऍपल होणं तर खासाठीच आहे ना, बरोबर आहे, राईट. म्हणजे आपल्याला काय दिसेल, तिघांपैकी कुठलेही एक झालं म्हणजे दुसरे आपोआपच झाले. हे असेल, उदाहरणार्थ आपण असं घेऊया, 100 युनिट जर एखादा आयटम तयार झाला असेल तर 100 युनिट डिस्ट्रीब्युशन झाला, 100 युनिट कन्झम्पशन झाला. आयडियल कंडिशन मध्ये शब्द पुन्हा वापरतो, ठीक आहे, थिओरॉटिकल. ठीक आहे. आता आपण हे जे आहे याच्या आधारावर मेजरमेंट जे आहे, एस्टिमेट कसं राहील, तर 3 प्रकारे आपण एस्टिमेट करू शकतो. एक उत्पादन पद्धत, प्रोडक्शन और आउटपुट पद्धत. दुसरं आहे इन्कम मेथड, उत्पन्न पद्धत. आणि तिसरं आहे एक्सपेंडिचर मेथड, बरोबर आहे. म्हणजेच काय, तुम्ही जर उत्पादन केलं, आउटपुट काढलं की ते जे आहे आउटपुट, हे तुम्ही विक्रीला काढाल, सेल कराल, डिस्ट्रीब्यूट कराल. जेव्हा डिस्ट्रीब्यूट करतो किंवा सेल करतो किंवा काही, तर ऑब्व्हियसली काय होणार, इन्कम येणार. पण इन्कम आली, हे डिस्ट्रीब्यूट केलं, याचा अर्थ काय, तो कोणीतरी खर्च केलेला आहे. याचा खर्च म्हणजे याची इन्कम, बरोबर आहे ना. याचा खर्च म्हणजे याची इन्कम, आणि याची इन्कम आली कुठून, याने प्रोडक्शन केला म्हणून याची इन्कम. म्हणजेच आपल्याला तिन्ही सायकल एकत्रित दिसून येतात. ठीक आहे. बघूया हे तिघांचं कंपॅरिझन बघूया, खूप महत्वाचं आहे तिघांचं कंपॅरिझन. उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि व्यय पद्धत. प्रोडक्शन, आउटपुट आणि इन्कम. पहा, नाही समजलं ना, पुन्हा व्हिडिओ पाहा, कारण की थोडासा टेक्निकल आहे, काही बाबी थोड्याशा रटून पण घ्यायच्या. ठीक आहे. अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रातील, काय म्हणतोय, उत्पादन पद्धत, अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांतील एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या स्त्रोताचा शोध घेतला जातो. ट्रेस द ओरिजिन ऑफ नॅशनल इन्कम ऍग्रिगेट टू डिफरंट सेक्टर्स ऑफ द इकॉनॉमी. अर्थव्यवस्थेचे विविध क्षेत्र आहे, प्राथमिक, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम. या सर्व क्षेत्राचा याच्यामध्ये शोध घेतला जातो की कोणत्या क्षेत्रातून किती उत्पादन झालाय,
त्याचं पैशाच्या स्वरूपात मूल्य. क्लिअर? ठीक आहे. आता इथे आम्ही शब्द दिलेला आहे नॅशनल इन्कम ऑफ इंडस्ट्रियल ओरिजिन, असं सुद्धा याला म्हटलं जातं. औद्योगिक स्त्रोत राष्ट्रीय उत्पन्न असं पण म्हटलं जातं. पण हे कुणाला लागू आहे? हे विकसित राष्ट्राला लागू आहे. विकसनशील किंवा अविकसित राष्ट्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न हे काही इंडस्ट्रियल ओरिजिननी होत नाही, प्रायमरी सेक्टरने फोकस राहतं. परंतु जेव्हा केव्हा आपण आकलित करतो तेव्हा आकलित करताना ती अर्थव्यवस्था एक आयडियल कंडिशनला आहे, म्हणजे त्याचं द्वितीय क्षेत्र जे आहे ते पॉवरफुल आहे असं गृहीत धरल्या जातं. आणि म्हणून हा शब्द आहे नॅशनल इन्कम ऑफ इंडस्ट्रियल ओरिजिन. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला पर्यायी शब्दावली कुठली ते माहित असलं पाहिजे. अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांचे राष्ट्रीय उत्पन्नातील योगदान याच्यामुळे लक्षात येतं. आपण याच्यापूर्वी चर्चा केलेली आहे की कोणत्या क्षेत्राचं किती योगदान आहे, त्यानुसार त्या देशाची आर्थिक स्थिती है ना किंवा विकासाची स्थिती आपण सांगू शकतो. प्राथमिक क्षेत्राचं जर योगदान असेल आणि प्राथमिक क्षेत्र हे सबसिस्टन्स लेवलवर असेल तर आपण काय म्हणू? आपण म्हणू की सदर जो आहे राष्ट्र हे विकसनशील आहे. पण जर तिथे इंडस्ट्रियल सेक्टर जो आहे किंवा टर्शरी सेक्टर सेवा क्षेत्र जे आहे याचा जर जास्त कॉन्ट्रीब्युशन असेल तर आपण काय म्हणू? ते राष्ट्र विकसित आहे. क्लिअर? ठीक आहे. सर्व क्षेत्राची वार्षिक माहितीचा याच्यामध्ये अभाव राहू शकतो, हे आपल्याला एक इश्यू याच्यामध्ये राहू शकतो. म्हणजे सर्व क्षेत्रांचा डाटा आपल्याला मिळेलच काय? ठीक आहे. उत्पन्न पद्धत इन्कम मेथड मध्ये पाहूया. राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तींनी अर्जित किंवा प्राप्त उत्पन्नाची परिगणना केली जाते. प्रत्येक व्यक्तीचं जे आहे इन्कम जे आहे, दोन आहे शब्द, अर्न्ड ऑर रिसिव्ड है ना. अर्न्ड ऑर रिसिव्ड, प्रत्यक्षात कमवला आहे किंवा प्राप्त झालेला आहे. कमवणं आणि प्राप्त होणं या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. पेन्शन प्राप्त झालं, सॅलरी कमवली, दोघांमधला फरक लक्षात आला? ठीक आहे. काही प्राप्त होता, सबसिडी प्राप्त झाली, प्रॉफिट कमवला. ठीक आहे. तर इथे आपल्याला दोन्ही गोष्टी दिसतील. त्या दोन्ही गोष्टी म्हणजे इथे इन्कम असेल. त्या दोन्ही गोष्टी काय असेल? इन्कम. मग इथे डिस्ट्रीब्युटिव्ह शेअर्स जातील, कारण डिस्ट्रीब्युशन नंतरच इन्कम येईल. डिस्ट्रीब्युशन नंतरच इन्कम येईल. याच्यामध्ये विविध जे उत्पन्न गट आहेत त्यांचं वितरण दर्शवल्या जाते. म्हणजे लँडलॉर्डला किती मिळालं रे बाबा इन्कम, कॅपिटलिस्टला किती मिळालं, भांडवलदाराला, मजुरांना किती मिळालं, एम्प्लॉयला किती मिळालं, मग त्याच्यानुसार सुद्धा आपल्याला आकलन करता येते. ठीक आहे. याच्यामध्ये अर्जित आणि प्राप्त उत्पन्न निश्चित दर्शवली जात नाही बरेच वेळा. ही याच्यामध्ये एक अडचण आहे. जसं इथे माहितीचा अभाव राहू शकतो, सर्व क्षेत्र पूर्ण परिपूर्ण माहिती देऊ शकत नाही, तसंच उत्पन्न पद्धतीमधली अडचण काय आहे तर अर्जित आणि प्राप्त उत्पन्न निश्चित प्रमाणे दर्शवल्या जात नाही. बरेच वेळा छुप्पन छुपाई होते, खरा नफा कोणी सांगत नाही. बरोबर आहे? राईट. कारण टॅक्स वाचवायचे असते, चोर, तर ते आपल्याला दिसून येते. तिसरं आहे एक्सपेंडिचर मेथड. याच्यामध्ये काय, एका वर्षात सर्व वस्तू आणि सेवांवरील एकूण खर्च आकलित केला जातो. सर्व प्रकारचा खर्च सर्व वस्तूंवरील आणि सर्व सेवांवरील, ऑल एक्सपेंडिचर. पण हा कसा खर्च असेल? फायनल कन्झम्पशनचा असेल. कसा असेल? फायनल कन्झम्पशनचा असेल. त्यामुळे नॅशनल इन्कम बाय ऑल एक्सपेंडिचर याला या अल्टरनेटिव्ह पर्यायी शब्द आपण त्याला वापरतो. याच्यामध्ये सर्व जे घटक आहेत त्या सर्व घटकांचा इथे विचार केला जातो. जसं खर्च आहे, खरेदी आहे, गुंतवणूक, ह्या तिन्ही बाबी याच्यामध्ये दिसून येतात. कारण इन्व्हेस्टमेंट करताना सुद्धा इन्व्हेस्टमेंटचे एक कॉस्ट पण असते, ती कॉस्ट पण याच्यामध्ये आली पाहिजे. त्यामुळे संपूर्ण खर्च आणि गुंतवणूक ही तुम्हाला परिपूर्णपणे माहीतच होईल याची काही गॅरंटी नाही. हा मात्र याचा एक ड्रॉबॅक आहे. तिघांचाही फायदा दिसला. हे काय करतं? सर्व क्षेत्राचं आकलन करून देतात, प्राथमिक, द्वितीय, तृतीय, आणि सांगतं कोणत्या क्षेत्राचं कॉन्ट्रीब्युशन कसं आहे. पण याची अडचण अशी आहे की सर्व क्षेत्रामधली डाटा असेल की नसेल, ती अडचण आहे. इथे इन्कमच्या याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय की प्रत्यक्षात किती कमाई केली किंवा किती प्राप्त झाली, हे दोन्ही गोष्टी आपल्याला इथे माहित होतं. त्यामुळे डिस्ट्रीब्युटिव्ह फंक्शनच्या लेवलवर, वितरण कार्याच्या स्तरावर आपल्याला इन्कम मेथड कॅल्क्युलेट करून देते. पण कोण किती लपवण याची गॅरंटी नाही. सगळी छुपन छुपाई चालते, कोणी आपला प्रॉफिट सांगत नाही, किती छापल्याने किती नाही. ही इथं अडचण आपल्याला दिसून येते. इथं खर्च केला, आता खर्च केला तर कसा? फायनल कन्झम्पशनचा खर्च केला. पण सगळ्या फॅक्टरने कोणकोणता खर्च केला
तर आपल्याला असं दिसेल की प्रत्यक्षात खर्च काही परचेस असेल, गव्हर्नमेंट परचेस काही असतील किंवा प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट त्याच्यावर काही कॉस्ट असेल, पण बरेच वेळा खरा खर्च कोणी सांगत नाही. जीएसटी बीएसटी आम्हाला बिल देऊ नको असा जुगाड जमो असे बी आपल्याला दिसून येते. त्यामुळे याचाही थोडासा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. आता आपण पुढे बघूया. उत्पादन पद्धत जी आहे प्रोडक्शन, त्याला ते कोणत्या साईडने पाहता येते, तर ते प्रोडक्शन साईडने आउटपुट साईडने आपण पाहू शकतो की किती आउटपुट झालं, म्हणजे गोडाऊन मधला माल किती निघाला रे बाबा. जसा एक्साइज वाल्यानं सांगितलं बापू 10 ट्रक निघाले बंपरचे, तर मग तेवढा कॅल्क्युलेट इथे होऊन जाईल. बरोबर आहे, राईट. तिथं काय वितरण बाजू, डिस्ट्रीब्युशन साईड, बँक वाल्याला विचारला किती जमा झाले रे बाबा याच्या खात्यात, तेवढं सांगून दे, तर आपल्याला हे माहित होऊन जाईल. इन्कम साईड. आणि इथं सर्व उपभोग्य आणि गुंतवणूक खर्च. मग आपण विचारला सगळ्या दुकानदाराले, बे तुमचे गल्ले किती भरले रे बाबा, किती वस्तू घेतल्या तुमच्या, त्यानं जसं सांगितलं त्याच्यानुसार माहित होईल. हा आलं की नाही लक्षात. म्हणजे हा कसा प्रोडक्शन आहे. एक्साइज वाला नाकावर बसला राहते, ट्रक गेले मोजतेनं सांगते प्रोडक्शन किती. हा छपाई किती झाली बँकवाला सांगू शकते, आणि हा गल्ला दुकानदार सांगू शकते. हे 3 आपल्याला दिसून येतात. त्यामुळे इथे जे क्षेत्र आहेत प्राथमिक, द्वितीय, तृतीय याचं आकलन होतं. इथे सर्व व्यक्तींचं उत्पन्न जे आहे, सर्वच प्रकारचं उत्पन्न आपल्याला माहित होतं. कोणकोणतं उत्पन्न आहे तर बघूया. राष्ट्रीय उत्पन्न जर आपण इन्कम मेथडच्या याच्यावर कॅल्क्युलेट केलं, हे पाठ करायचं लक्षात घ्या. इन्कम मेथडच्या आधारावर राष्ट्रीय उत्पन्नामधल्या कुठे खालीलपैकी कुठले घटक आहेत असा प्रश्न राहू शकतो. तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जमीन भाडे, लँड रेंट, वेगवेगळ्या प्रकारचे जमीन भाडे. ठीक आहे. कर्मचारी मजूर किंवा वेतन, एम्प्लॉईज वेजेस ऑर सॅलरी. त्यानंतर भांडवली व्याज, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. त्यानंतर उद्योजकांचा नफा, प्रॉफिट ऑफ एंटरप्रिनरशिप. पण याच्यामध्ये जर जॉईंट स्टॉक कंपनी असेल म्हणजे कॉर्पोरेशन असतील, इंडिव्हिज्युअल असेल तर त्याचा स्वतःचा नफा, बिझनेसमॅन प्रोप्रायटरशिप मध्ये. पण जिथे स्टॉक कंपनी आहे, शेअर्स, तर शेअर्स, बरेचसे शेअर्स जे आहेत ते त्याचं प्रॉफिट जे आहे ते डिस्ट्रीब्यूट केल्या जात नाही. असंही अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट जे आहे जॉईंट स्टॉक कंपनीचं, मोठ्या कंपन्यांचं, ते सुद्धा याच्यात पकडायचं आहे. आणि शेवटचं स्वयंरोजगार, आपले वेंडर भाऊ है ना, पोहा तर्रीवाले, समोसा तर्रीवाले, यांचं सुद्धा आपल्याला दिसेल इन्कम जे आहे ते आपल्याला पकडायचं. सेल्फ एम्प्लॉईड, डॉक्टर लोक कसे कापतील आमचे, मस्त आला कधी टोच इंजेक्शन, तर ते स्वयंरोजगार आहेत. तर त्या सर्वांचं घ्यावं लागेल. बघा घटक लक्षात घ्या, पाठ करा. है ना, जमीन भाडे, लँड रेंट, कर्मचारी, है ना, मजुरी आणि वेतन म्हणजे वेज अँड सॅलरी, भांडवली व्याज, प्रॉफिट ऑन कॅपिटल, उद्योजकांचा नफा, प्रॉफिट ऑफ एंटरप्रिनरशिप, अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट ऑफ जॉईंट स्टॉक कंपनीज आणि सेल्फ एम्प्लॉईडची इन्कम, हे घ्यायचे आहे. आता जर व्यय पद्धत बघितली आपण, एक्सपेंडिचर पद्धत बघितली, तर यामध्ये 2 भाग येतात. एक ऑल इंडिव्हिज्युअल, सर्व व्यक्ती, खाजगी व्यक्ती, आणि दुसरा आहे शासन. शासन सुद्धा स्वतः खर्च करतं. तर शासन आणि व्यक्ती यांच्यामधलं राहील. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय काय कॅल्क्युलेट करणार हे पण पाठ करायचं. व्यक्तिगत उपभोग खर्च, पर्सनल कन्झम्पशन एक्सपेंडिचर, आपण सर्वजण रोज ढोसतो सकाळपासूनच्या रात्रपर्यंत, तो सर्व खर्च आहे ना, इकडे फिरतो तिकडे फिरतो, उन्हाळक्या करतो, ते सगळं. सकल घरेलू खाजगी गुंतवणूक काय आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट, जे काय बिझनेसमॅन इन्व्हेस्टमेंट करतात है ना. कुठला आहे, ग्रॉस डोमेस्टिक. ग्रॉस आहे, डोमेस्टिक म्हटलंय. म्हणजे भारताच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर भारतामध्ये ज्याने ज्याने गुंतवणूक केली असेल, भारतामध्ये ज्याने कोणी राव, ते जीडीपी वगैरे सांगतो मग नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये, पण लक्षात घ्या की कोणी बी राव, तर ग्रॉस डोमेस्टिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट. निव्वळ परकीय गुंतवणूक, नेट फॉरेन इन्व्हेस्टमेंट, निव्वळ परकीय गुंतवणूक. निव्वळ परकीय गुंतवणूक म्हणजे कसं, एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. म्हणजे कसं, याला एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. आता एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट म्हणजे जसा भारत आहे आणि अमेरिका आहे. आता अमेरिकेमध्ये बासमती तांदळाचा बदमाशी केला त्यांनी, है ना, टेक्सामध्ये केला, ते धंदे बंद केला. आता त्यांना तसं विकता येत नाही, आमचीच बासमती घ्यावं लागते. तर आम्ही बासमती पाठवला तिकडे, आणि बासमतीचा तिथं त्यांनी मस्त ढोसला आणि आम्हाला पैसे पाठवला. म्हणजे आम्ही जास्त कमवलं, आम्ही प्रोडक्शन केलं, पैसे त्यांनी दिले. हे जे आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ नेट फॉरेन इन्व्हेस्टमेंट, है ना. आता त्यानं काही पाठवलं आपल्या इकडं,
आणि आपण काहीतरी गडबड केला आणि आपण ढोसून घेतला आणि मग त्यांना पैसे दिला, तर त्यांचे जे आहेत त्यांना आपण एखादी पैसे दिला, एखादा वस्तू आणला म्हणून, इम्पोर्ट केला म्हणून, आणि आपला जो आहे एक्सपोर्ट तिथून आपल्याला पैसे भेटले, हे मायनस करावं लागेल. दॅट इज कॉल्ड ॲज अ निव्वळ परकीय गुंतवणूक, नेट फॉरेन इन्व्हेस्टमेंट. शासकीय खरेदी, गव्हर्नमेंट परचेसेस. शासकीय खरेदी, गव्हर्नमेंट वेगवेगळ्या परचेसेस करते, त्या सर्व परचेसेस याच्यामध्ये आपल्याला येतील. हे थोडेसे घटक तुम्ही पाठ करून ठेवायचे. आता आपण बघितलं की हे मोजमाप जे आहे, या मोजमापाच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचं आहे त्याच्या डिफिकल्टी, त्याचे प्रॉब्लेम्स है ना. आपण तर बघितलं 3 मेथडचे 3 प्रॉब्लेम्स है ना, प्रत्येकाचा आपला इश्यू. आपण सर्व यांचे मेथड जर यूज केले तर काय प्रॉब्लेम येऊ शकतात है ना, बघूया. आता जर आपण बघितलं 3 मेथड आपण पाहिल्यात, आणि 3 मेथड पैकी मी आधी सांगितलं आदर्श तत्वावर कुठलीही मेथड घ्या सारखंच येणार, पण हे प्रॉब्लेम आहेत. मग हे प्रॉब्लेम असल्यामुळे आपण मेथड वापरायची कशी ते पण आपण समजून घ्या. पहिल्यांदा प्रॉब्लेम समजूया, कमाई न केलेले व्यवहार. आता हे उत्पन्न कुठून आणायचं है ना, नॉन मॉनिटाइज ट्रान्झॅक्शन्स. गरीब बायको स्वयंपाक करते, मस्त ढोसाले देते नवऱ्याले है ना, माय स्वयंपाक करते, पोट्टांले ढोसाले देते, कुठं पैसे घेते ते कोण कॅल्क्युलेट करा, ते कॅल्क्युलेटच होत नाही. दुसरं, शेतकरी बिचारा, गरीब शेतकरी आपल्या शेतातील माल, पिकलेला माल काय करते, बिचारा घरी कंझ्युम करून घेते, तो कुठं कॅल्क्युलेट होईल, तो पण कॅल्क्युलेट होत नाही. घरी उपभोगाकरता वापरलेला शेतमाल. आजकाल लोक किचन गार्डन लावायला लावते ना किचन गार्डन, आणि स्वतःचे स्वतः करते, काही जण आता करत आहेत, तर ते कुठं, ते कॅल्क्युलेट. म्हणजे हा नॉन मॉनिटाइज सेक्टर आहे. एखादा लहान पोट्टा आहे, बापाचं पंचरचं दुकान आहे, पोट्ट्यानं काम केलं, पंचर 2-4 खोलखाल केलं आणि बापाले पैसे, त्या पोट्ट्याला काहीच नाही मिळालं. म्हणजेच हे नॉन मॉनिटाइज सेक्टर्स आपल्याला दिसून येतात. हे लक्षातच येत नाही की बघ किती आहे, तर हे मोठा प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो. दुसरा, बऱ्याच शासकीय सेवा अंतिम उपभोग म्हणून गृहीत धरल्या जात नाही है ना. फायनल कन्झम्पशन त्याच्यापासून रेजच होत नाही. जसं आहे न्याय आहे, प्रशासन आहे, सुरक्षा आहे, जस्टिस, ऍडमिनिस्ट्रेशन आणि डिफेन्स, याचं फायनल कन्झम्पशनला काही जात नाही. त्याच्यामुळे याच्यातला एक्सपेंडिचर आपल्याला गृहीत धरल्या जात नाही, ती एक अडचण. राष्ट्रांमध्ये परकीय उद्योगांचे कार्य आकलित करण्यासाठी विविध पद्धती विविध राष्ट्र वापरतात. प्रत्येक राष्ट्र आपल्या हिशोबानं पद्धती वापरते. भारत आपल्या हिशोबानं पद्धत वापरायचा आणि त्याच्यानुसार आपली नॅशनल इन्कम थोडीशी दिसत होती. मग IMF म्हणे बापू असे धंदे नको करा, मी सांगतो तसा पॅटर्न तुम्ही वापरा. तर IMF काय सजेशन केलं की बाबा परकीय कंपनी जर असेल, फॉरेनची कंपनी तुमच्या इथं असेल, तर वर्किंग कंट्री ज्या देशात ते काम करत असेल त्या देशात प्रोडक्शन आणि इन्कम हे पकडायचं. उत्पन्न जे झालेलं आहे, उत्पादन आणि उत्पन्न एवढंच पकडायचं. प्रॉफिट मात्र तो आपला घेऊन जाते. प्रॉफिट कोणती कंपनी ठेवन का नाही, ते आपल्या देशात घेऊन जाईल. तर तेवढं तुम्ही ते घेऊ नका, केवळ एवढंच घ्या आणि नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करा. बरोबर आहे. आधी हा लफडा होता. कसा लफडा होता तर ते आपण GDP GNP मध्ये समजून घेऊ, तुम्हाला हा लक्षात येऊन जाईल नंतर. ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण भारतामध्ये थोड्याशा जास्त लोचे आहेत. ते तर आहेत 3 लोचे, पण हे अजून लोचे आहेत. काय आहे, मुख्यत्वे कृषी क्षेत्रामधील पैशा व्यतिरिक्त व्यवहार होतो. कृषी क्षेत्रामध्ये काय आहे की नॉन मॉनिटाइज ट्रान्झॅक्शन जास्त होते, बार्टर ट्रेडिंग पण जास्त होते. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. का, कारण की भारतातील बहुतांशी शेती कशी आहे, सबसिस्टन्स फार्मिंग आहे. केवळ उदरनिर्वाह करण्यासाठी. किती आहे बाबा, मला तर अर्धा एकर आहे रे बाबा म्हणते माझ्याकडं, अर्धा एकर, पाव एकर, तर तो कसा करण, तिथं बैल फिरे नाही लमचा, असा नांगराले वखराले, एवढा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि मग त्याच्या तो काय करण, तो म्हणते जेवढं पिकलं तेवढं खाल्लं बाबा म्हणते, आता का करू म्हणते. म्हणून तो बोंबलत आहे की बाबा ते बिया जे आहे त्या विकत घेऊन यावं लागते. तर मोठा प्रॉब्लेम. आधी कसा शेतकरी साठवून ठेवे बिचारा, तेच बी वापरे. आता सगळा सत्यानाश है ना. निरक्षरतेचे अधिक प्रमाण आहे भारतामध्ये. एनमास इलिटरसी, खैर आता इलिटरसी तर वाढली आहे ना, साक्षरता वाढली आहे, पण फायनान्शियल लिटरसीचा मोठा प्रॉब्लेम आहे. आपल्याकडे फायनान्शियल लिटरसी खूपच बेकार आहे, खूपच होपलेस आहे. त्यामुळे आपण वही खाते ठेवत नाही. वही खाते ठेवतो तर ते त्याचेच त्यालेच कडे नाही, त्याले कळते तर तो दुसऱ्याला सांगू शके नाही.
हा मेन प्रॉब्लेम आहे, अकाउंटिंगचा प्रॉब्लेम आहे. चांगले कमवणारे सीए ठेवत नाही, सीए फक्त इन्कम टॅक्स कसा वाचन त्यासाठी ठेवते, बाकी ते हा मोठा प्रॉब्लेम. बहुतांश असंघटित सेक्टर आहे भारतामध्ये, अनऑर्गनाइज सेक्टरचं डॉमिनेशन आहे. मी हे सांगितलेलं आहे ऑर्गनाइज आणि अनऑर्गनाइज सेक्टर, तो व्हिडिओ पाहून घ्या आणि काय प्रॉब्लेम्स आहेत ते बघून घ्या, है ना. अनऑर्गनाइज सेक्टरचा प्रॉब्लेम आहे, अनऑर्गनाइज सेक्टरचं कुठलंही इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन कुठेही दिसत नाही, है ना. आजकाल हे थोडस दिसायला लागलंय, कशा तर फोन पे आले, पेटीएम आले त्यामुळे, पण तरी सुद्धा बहुतांशी कॅश ट्रान्झॅक्शन होतं आणि कॅश ट्रान्झॅक्शन असल्यामुळे आपल्याला लक्षातच येत नाही की किती उत्पन्न झालं किंवा काय खर्च झाला. अविकसितपणामुळे व्यावसायिक विशेषीकरण झाले नाही. आपल्या इथे जे आहे ज्याला इकॉनॉमिक डिफरन्सिएशन म्हणतो, ऑक्युपेशनल डिफरन्सिएशन म्हणतो, ते काही झालं नाही आणि त्यामुळे आर्थिक कार्यात भिन्नतेचा अभाव राहिलेला आहे. आपल्याला डिफरन्सिएशन दिसत नाही. बघा खूप महत्वाचा आहे, जो राष्ट्र विकसित होतो त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा गुण असतो तो म्हणजे विशेषीकरण. विशेषीकरण, स्पेशलायझेशन, आणि जितकं स्पेशलायझेशन होतं तितकं डिफरन्सिएशन होतं आणि जितकं डिफरन्सिएशन होतं तेवढं इंटिग्रेशन सहित डिफरन्सिएशन जर झालं तर ते अधिकाधिक उत्पादकता देऊ शकतं, अधिकाधिक प्रोडक्टिव्ह होऊ शकतं. त्यामुळे विकसित राष्ट्र जर बघा तिथे स्पेशलायझेशन आणि इंटिग्रेशन असं कॉम्बिनेशन दिसतं, म्हणजे डिफरन्सिएशन आपल्याला दिसून येतं. आपल्यामध्ये एकच भाऊ है ना, MBBS BMS तोच सगळं देते सर्व. आता स्पेशलायझेशन ऐकत, पहिले तसं नव्हतं, तो सगळं पाहत होता है ना. आता आपल्याला त्यामुळे ही अडचण जास्त आहे, लॅक ऑफ डिफरन्सिएशन इन द इकॉनॉमिक फंक्शनिंग. आणि शेवटचं जर बघितलं आपण तर सर्वसामान्यतः पुरेशा सांख्यिक माहितीचा अभाव आहे. स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन ही बरोबर राहत नाही, कारण की उपभोक्ता आहे, विक्रेता आहे आणि जो प्रोड्यूस करणारा उत्पादक आहे त्याच्याकडे आकडे बरोबर नसतात आणि सोबत आमचे NSSO CSO चे भाऊ लोक सॅम्पल काय धडाचे घेत नाही, त्याच्यामुळे मोठा प्रॉब्लेम आपल्याकडे आहे. मग हा सगळा प्रॉब्लेम आहे, तर मग हे 3 घटकाचं खऱ्या अर्थाने आम्ही कॅल्क्युलेशन कसं करणार, है ना. बरोबर आहे ना, हा अडचण आहे की नाही, आहे की नाही अडचण. ही अडचण आता आली आहे की तुम्ही म्हणा मग सर काही फायदाचे नाही बाबा, का भालधंदे कराव. तर आपल्याला असं दिसतंय की प्रोडक्शन आहे एक मेथड, इन्कम मेथड आहे ना, आणि एक्सपेंडिचर मेथड आहे. आम्ही 3 मेथड पाहिल्या आणि आम्ही हे सगळे लोचे पाहिले, तर मग काही फायदा नाही. तर तसं नाही, या 3 मेथड पैकी हे लोचे असल्यामुळे भारतामध्ये कोणत्या तरी 2 मेथड एकत्रित जर केल्या आणि त्याचं ऍग्रिगेट जर काढलं, त्याचं ऍव्हरेज जर काढलं यांचं, तर मग मात्र आपला अंदाज जो आहे हा बऱ्यापैकी जवळपास अचूक राहू शकतो. आणि त्याच्यामुळे आपण 2 मेथड वापरतो, एक प्रोडक्शन मेथड आणि दुसरी इन्कम मेथड. एक्सपेंडिचर मेथड सहसा आता सध्या तरी आपण वापरत नाही. जेव्हा सर्व ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होईल आणि एक्झॅक्ट आपल्याला आकडे मिळू शकतील एक्सपेंडिचरचे, तर मग आपण हे नंतर वापरणं सुरू करू. सध्या प्रोडक्शन आणि इन्कम मेथड आपण वापरतो. ठीक आहे, असं मस्तपैकी डिटेल झाला, थोडासा टेक्निकल आहे, नाही समजला रिव्हर्स बॅक, पुन्हा जायचा, पुन्हा पाहायचा, पास व्हायचा आहे ना, असं पक्का करायचा इकॉनॉमी तर बापू पूर्णच्या पूर्ण आपले क्वेश्चन जमलेच पाहिजे. आणि इंटरव्ह्यूत एखाद्या वेळेस विचारला तसा फिरवलेला प्रश्न सांगता आला पाहिजे. आलं नाही लक्षात. बाकी तर तुम्ही अभ्यास करता त्यामुळे काही टेन्शन नाही. लाईक, कॉमेंट आणि शेअर करा अभ्यासासाठी. ऑल द बेस्ट.